सर्व विद्यार्थ्यांना, इयत्ता 10वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी पोकले हनुमंत राजाराम, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, जिल्हा परिषद नांदेड. मागच्या वर्षीपासनं इयत्ता 11वीचे प्रवेश कॉलेज स्तरावर न राहता ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मागच्या वर्षी कॉलेजचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता. त्याच पद्धतीने मागच्या वर्षी विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आम्ही माहिती देण्यासाठी हा नवीन व्हिडिओ यावर्षी आपणासाठी देत आहोत. इयत्ता 10वीची परीक्षा दिलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्य मंडळाच्या सर्व कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे, वेब लिंक दिलेली आहे, mahafyjcadmissions.in. ही वेब लिंक तुम्ही गुगल क्रोमवर टाईप करायची. गुगल क्रोमवर टाईप केल्यानंतर पुढील विंडो आपल्याला दिसून येईल. गुगल क्रोमवर आपण ती लिंक टाईप केल्यानंतर अशी होम स्क्रीन तुम्हाला दिसेल. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटची ही इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेची होम स्क्रीन आहे. या होम स्क्रीनवर उजव्या बाजूला दोन लिंक दिसतील, तुम्हाला दोन विंडो दिसतील. एक आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि दुसरा आहे लॉग इन. आता इयत्ता 10वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला पहिले या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे, स्वतःच्या नावाची नोंदणी करून घ्यायची. त्यासाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन या लिंकवर आपल्याला क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो दिसेल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स इथं दिसून येतील. सगळ्यात पहिले आहे विदिन महाराष्ट्र स्टेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधून 10वीची परीक्षा दिलेली आहे का. आणि दुसरा आहे आउटसाइड महाराष्ट्र स्टेट, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे का. आपण आता महाराष्ट्रातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करू. विदिन महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर खाली ऍप्लिकंट स्टेटस म्हणून आहे. आता 2026च्या फेब्रुवारी मार्चच्या परीक्षेमध्ये जर परीक्षा दिलेली असेल तो फ्रेशर विद्यार्थी असेल. मागच्या वर्षी परीक्षा दिलेली असेल तर तो रिपीटर असेल, आणि त्याच्या अगोदर जर परीक्षा दिलेली असेल तो प्रिव्हियसली पास्ड म्हणून असेल. आता आपण फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 2026ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करू. त्यानंतर खाली आहे तो कुठल्या बोर्डातून परीक्षा पास झालेला किंवा परीक्षा दिलेला इयत्ता 10वीची. त्या ठिकाणी राज्य मंडळासाठी SSC, केंद्रीय मंडळासाठी CBSE, CISE, SCE, त्यानंतर IB, त्यानंतर IGCSE, NIOS आणि त्याच्याशिवाय आणखी कुठले डिपार्टमेंट मंडळ आहेत का त्याची माहिती इथं विचारलेली आहे. तुम्ही SSC बोर्डाचे असाल तर SSC वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या 10वीच्या परीक्षेचा सीट नंबर विचारेल. तो सीट नंबर तिथे टाईप करा. सीट नंबर टाईप करून तुमच्या आईचं नाव तिथं तुम्हाला टाकायचं आहे. आईचं नाव टाकलं की त्यानंतर समोर तुम्हाला विचारेल कोणत्या वर्षी तुम्ही परीक्षा दिलेली आहे. आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपलं पूर्ण नाव आपल्याला डॅशबोर्डवर दिसेल, स्क्रीनवर दिसेल. हे बघा इथं नाव आलं. त्यानंतर तुमचा नंबर व्हेरीफाय झालेला आहे. आता परीक्षा तुम्ही आत्ताच दिलेली आहे, फ्रेश आहात तुम्ही, म्हणून मार्च महिना इथं टाकला. खाली तुमचं नाव आणि तुम्ही दिलेल्या परीक्षेचं वर्ष ऑटोमॅटिक खाली येईल. त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे मोबाईल नंबर ज्याच्यावर तुम्हाला आता सगळ्या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. अगोदर सगळ्यात पहिले तुमचा मेल ID टाका. आणि नंतर ज्याच्यावर जो ऍक्टिव्ह आहे तो मोबाईल नंबर तुम्ही त्याच्यावर टाका. आता इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारले, हे अनिवार्यपणे भरायचे आहेत बरं का. आता आपल्याला इथे सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता आपण एक सर्वसमावेशक ठेवू की फेवरेट गेम कोणता आहे तुमचा, आणि इथे तो ऑप्शन तुम्हाला क्रिकेट टाकता येईल, कुठलाही टाकता येईल. त्या पद्धतीने तुम्ही तिथे ऑप्शन द्यायचे.
आता एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुम्हाला, तुमचा वैयक्तिक प्रोफाईलचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो पासवर्ड इथं अगोदर टाकायचा आणि त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकायचा. कन्फर्म केलेला आहे, खाली कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्याबरोबर उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये हिरव्या रंगामध्ये रजिस्टर म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म झालेलं आहे.